तर उद्धव ठाकरेंची शिवसेना मशाल या चिन्हावर येणाऱ्या सर्वच निवडणुका लढवेल. संजय राऊत यांनी मशाल चिन्हावरून हे स्पष्टीकरण दिलंय. मशाल चिन्हानेच राज्यामध्ये भाजपच्या खुर्चीला आग लावली होती असा हल्लाबोल देखील संजय राऊतांनी केला. तर काही लोकांची विधानसभेला नक्कीच मतांची सूज उतरेल. फेक नरेटिव्हला लोक विधानसभेला थारा देणार नाहीत अशा शब्दांमध्ये उदय सामंत यांनी राऊतांवर पलटवार केला. मशाल, उद्धव ठाकरे गट नाही, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही मशाल चिन्हावरच महाराष्ट्राच्या आणि देशातल्या सर्व निवडणुका लढेल. या मशाल चिन्हानंच या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या खुर्चीला आग लावली. लोकसभेत या मशाल चिन्हानंच सगळ्यांचा पराभव केला. चिन्ह कुठचं वापरायचं, चिन्हाची कुठची मागणी करायची हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. परंतु फेक नरेटिव्ह सेट करून ज्या पद्धतीनं मतं लोकसभेला मिळाली आणि काही लोकांना जी मताची सूज वाटते ती नक्कीच विधानसभेला उतरेल. आणि जो मुस्लिम बांधवांचा गैरसमज झालेला होता, दलित बंधू भगिनींचा गैरसमज झालेला होता, आदिवासी बांधवांचा गैरसमज झालेला होता, तो आता पूर्णतः दूर झालेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की निशाणी जरी कुठची असली तरी विजय हा महायुतीचाच आहे.